अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा इथल्या पब्लिक स्कूलमध्ये 12वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय। मूळची औरंगाबादची असलेली तेजस्विनी डोबाळे असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती मंगळवारी शाळेतच मृतावस्थेत आढळली। वसतिगृहात राहणाऱ्या तेजस्विनीनं वैयक्तिक कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे। तर तेजस्विनीचा मृत्यू संशयास्पद असून त्यामागे घातपात असल्याचा आरोप तिच्या आईनं झी मीडियाशी बोलताना केला। याबाबत शाळेची आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचाही आरोप तेजस्विनीच्या आईनं केलाय। याबाबत तिच्या आईशी बातचीत केली आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। नेवासा फाट्याच्या त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये 17 वर्षीय तेजस्विनी डोबाळे या मुलीचा मृत्यू झाला। हा मृत्यू संशयास्पद वाटत होता। काय म्हणणं आहे नक्की त्या मुलीच्या आईचं? आपल्यासोबत स्वतः तिची आई आहे। सुसाईड केलं असं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे। सांगायला मला नक्की काय घटना झाली आणि काय सत्य आहे? माझ्या मुलीने सुसाईड केलेलं नाहीये, कारण की ती खूप आनंदी होती, आनंदात ती तिथे गेलेली होती आणि सुसाईड करण्यासारखं काही कारणही झालं नव्हतं। कारण की ज्या दिवशी सुसाईड केलं त्याच्या आदल्या रात्रीपर्यंत ती माझ्यासोबत व्हॉट्सअपवर बोलली। माझ्या लहान बहिणीला तिनं फोनही केला 12 वाजता, तिनं शुभेच्छा दिल्या कोजागिरी पौर्णिमेच्या। आणि मग दुसऱ्या दिवशी असं काय घडलं की तिला सुसाईड करावं लागलं? मग ती सकाळी केलं की रात्रीच तिच्यासोबत काही घडलं हे आता काही कळलेलं नाहीये। तुम्हाला काय संशय वाटतोय? तुम्हाला काय संशय वाटतोय? मला संशय घातपाताचाच वाटतोय, कारण की ज्यावेळेस मी तिला बघितलं ह्या लोकांनी सांगितलं की तिनं ओढणीनं गळफास घेतला, पण तिच्या गळ्याभोवती एकदम नायलॉनच्या दोरीसारखं निशाण पडलेला होता आणि पीएमची रिपोर्ट आणखीन मिळालेली नाहीये। सुनीसोबत काहीतरी वाईट झालंय, घातपात झालाय असा संशय तिची आई व्यक्त करते। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्याची मागणी त्या करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, नेवासा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।